दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला संपूर्ण भारतभर होळी हा सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी त्याच होळीच्या राखेसह धुलीवंदन खेळले जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. परंतु हा सण साजरा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. नुकतेच खुद्द महाराज प्रेमानंद यांनी होळीला काय करावे आणि काय करू नये हे स्पष्ट केले आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी. एका खासगी संभाषणादरम्यान प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आले की वृंदावनमध्ये होळीचा सण सुरू झाला असून तो पुढील 4 दिवस चालणार आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणाईला काय संदेश द्यायचा आहे? त्याला उत्तर देताना प्रेमानंद महाराजांनी होळी साजरी करण्यामागची पौराणिक कथा सांगितली आहे. ते म्हणाले की होळी सण साजरा करण्यामागे व प्रचलित होण्यामागे भक्त प्रल्हाद आहेत. जेव्हा आसुरी वृत्तीच्या राजा हिरण्यकश्यपच्या कोणत्याही पद्धतीच्या मारण्याने त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद मरण पावला नाही, तेव्हा त्याच्या बहिणीने होलिकेने प्रल्हादला अग्नीत बसवून मारण्याचा कट रचला. मात्र प्रभूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक आले आणि पाहिले की प्रल्हाद बसला आहे आणि होलिका अग्नीत जळून राख झाली आहे, तेव्हा सर्वांनी मोठ्या आनंदाने उत्साह साजरा केला. देवाची भजने गायली आणि गुलालाने होळी खेळली. प्रेमानंद महाराजांनी विशेषतः युवकांना आवाहन केले की होळी हा एक पवित्र सण आहे आणि तो आनंदाने, शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा. होळीच्या दिवशी या 3 चुका टाळा. नशा करू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ, दारू, भांग किंवा अन्य नशेचे सेवन करू नका. हा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा करावा आणि भगवंताचे नामस्मरण करत आपली संस्कृती जपावी. मांसाहार करू नका. होळीच्या दिवशी मांसाहार टाळावा. जरी आपण स्वतः प्राणी हत्या करत नसाल तरी मांसाहार करून हिंसेला पाठिंबा दिल्यास ते चुकीचे ठरेल. हा दिवस शुद्ध सात्विक आहार आणि सद्भावनेने साजरा करावा. स्त्रियांबद्दल आदर ठेवा. होळीच्या निमित्ताने कोणत्याही स्त्रीला त्रास देऊ नका. गुपचूप किंवा जबरदस्तीने रंग लावणे, अनुचित वर्तन करणे किंवा अश्लील चाळे करणे हे चुकीचे आहे. महिलांना आणि प्रत्येकाचा सन्मान राखा. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.